काय रे पिल्या? खेकड्याचा रस्सा पाहिजे? लई आहेत? तू बघितलायस? चला आणूया मग. दादा खेकडं कसं आहे? 350. 350 कमी करा की काय तर? कमीच कोण लावल्यात? कुठं आहे आपला ऍड्रेस? रस्तेवाडी पाट्या. हा द्या द्या, एक वाटा द्या. तर इथं आता आपण खेकडे आणलेले आहेत, तर बघूया आपण स्वच्छ हे कसे करायचे. चला, ही बॉडी आहे खेकड्याची. ह्याचे आपण नांगे हे काढून घेतलेले आहेत आणि हे जे पाय आहेत, तर हा जो खेकडा आहे त्याचा हा भाग पहिला काढून घ्यायचा आहे. इथं हा काढायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला असं धरायचं आहे आणि हे उघडायचं आहे. तर असं हे उघडायचं आहे. तर ह्यात हे जो मांदा आहे हे आता आपण वेगळीकडे काढून घेऊया आणि ह्याचे हे पंख आहेत हे पण आपण हे काढून घेऊया. याला केस पण म्हणतात त्याचे. हे पण आपल्याला असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर असे आपण हे सर्व खेकडे स्वच्छ करून घेऊया. हे जे मांदा आहे हे एका वाटीत काढून घ्यायचं आहे. या मांद्यानेच आपल्या रश्श्याला खास चव येणार आहे. ह्याचा जो डोळ्याकडचा भाग आहे ना हा आपल्याला आता टाकून द्यायचा आहे आणि हा भाग आहे ना हा काढून घ्यायचा आहे. ह्याचं हे पण आपल्याला काढायचं आहे. खेकडे सगळे स्वच्छ केलेत बघ. स्वच्छ केलाय ना? बघ आणि एकदा तू. हा झाले. तर आता आपण यातील थोडे नांगे चेचून घेऊयात. तरी त्यात आपण नांगे आणि पाय चेचून घेतल्यात. तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून याचा अर्क काढून घेऊयात. त्यानं चोळून घेऊया म्हणजे ह्याच्यातील चांगला अर्क निघला जाईल. तर आता आपण हे गाळून घेऊयात म्हणजे याच्यातील खर निघून जाईल. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खेकड्याच्या रस्स्यासाठी जो मसाला लागतोय तो बनवून घेऊयात. तीळ, जिरे, त्यानंतर सुकं खोबरं, त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर, तसेच थोडा कांदा आणि टोमॅटो घालूयात. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल. याचं पाणी न घालता वाटण बनवून घेऊयात. तर इथे आता आपण रश्श्याला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल घालून घेते. पण यामध्ये मांद घालून घेऊयात, यामुळे आपल्या रश्श्याला कट छान येतो. हे आपण जरासं तेलावरती परतून घेऊयात. तसेच आता आपण जे वाटण बनवून घेतले ते घालून घेऊयात. मसाला थोडा वेळ आपण परतून घेऊयात. तसेच आता आपला स्पेशल कांदा लसूण मसाला घालून घेऊया. हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आपला कांदा लसूण मसाल्याने रश्श्याला एकदम कट छान येणार आहे. तर आता आपण याच्यामध्ये खेकड्याचा अर्क घालून घेऊयात. इथं आता आपल्याला हा एकसारखा हलवत राहायचा म्हणजे आपला रस्सा फुटणार नाही. खेकड्याच्या रश्श्यामुळे सर्दी निघून जाते, म्हणून पावसाळ्यात एकदा तरी खेकड्याचा रस्सा खाल्लाच पाहिजे. तर इथं आता आपल्या मसाल्याला उकळी आलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये नांगे घालून घेऊयात. हे आपले नांगे आणि खेकडे एकाच उकळीमध्ये शिजून जातात. तसेच आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. एकाच उकळीमध्ये आपले खेकडे शिजून जातात.
इथे आता बघा आपल्या कांदा लसूण मसाल्यामुळे रश्श्याला कट किती छान आलाय. म्हणाली खेकड्याचा रस्ता झाला का नाही? हे घ्या, खेकड्याचा रस्सा तयारच आहे. शेवट झाला या रस्ता शेवट.